आता आपण आहे ना फ्राय राईस बनवणार आहे. त्याचा मसाला आहे, मसाल्याचं हे पॅकेट आहे आणि त्याला लागणारं हे साहित्य शिमला मिरची आहे, कांदा आहे, पत्ताकोबी आहे, टमाटा आहे, गाजर, हिरव्या 2 मिरच्या आणि कांद्याच्या पातीचा कांदा आणि कांद्याची पात. आता आपण ह्या सर्व भाज्या आणि भात आपला 2 वाट्या मी भात घेतलेला आहे. हा भात बघा 2 वाट्याचा असा आपला भात आहे. ह्याचा मी आता फ्राय राईस बनवणार आहे. भाताचा पण ह्या फ्राय राईस बनवायचा. आता तेल टाकूया. तुम्हाला लागल तेवढं तेल टाकू शकता. त्यात आपण कांदा टाकूया. गाजर टाकतोय आता आपण. शिमला मिरची टाकूया. आणि कांद्याच्या पातीचा कांदा टाकूया आता. आणि या 2 मिरच्या. पत्ताकोबी टाकूया. आणि टमाटा टाकूया. थोडा फ्राय राईसचा मसाला आपण टाकूया म्हणजे छान लागतो त्याला. ते 1-2 मिनिटं आपली आता वापरल्या. मीठ टाकायचं नाही आपण, कारण फ्राय राईसच्या मसाल्यात मीठ असतं आपलं, त्याच्यामुळे मीठ टाकायचं नाही. तर 2 मिनिटं झाले आता आपले चांगले भाज्या वापरून. आता आपण भात टाकूया. बसेल तेवढाच टाका तुमच्या भांड्यात. आता फ्राय राईसचा आपण मसाला टाकूया. पुरं पॅकेट टाकायचं. असा आपला फ्राय राईसचा भात झाला बघा. छानपैकी मसाला लागला आपला. आता आपण कांद्याची पात टाकूया. बघा कांद्याची पात टाकल्यावर छान मस्त होतं.
शिळ्या भाताचा केला तरी अजून छान होणार तो भात मस्तपैकी. असा फ्राय राईस आपला भात बनला. चांगला फ्राय राईस भात आपला असा बनला बघा छानपैकी. आता आपण पिलटीत काढूया. भात बनवून झालाय बघा आपला. तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा भात आणि सांगा मला.